वेगवेगळ्या प्रकारच्या पुऱ्या तर आपण घरी बनवतच असतो. पण ट्रस्ट मी ह्या पुऱ्या तुम्ही ट्राय केलात ना, तर जे वापरून आपण बनवलंय ती भाजी जर आवडत नसेल ज्यांना, त्यांना सुद्धा ह्या पुऱ्या आवडू लागतील. तर भोपळा घ्यायचा. भोपळ्यापासून ह्या मसाला पुऱ्या बनवल्यात मी. त्यासाठी भोपळ्याची बाहेरची साल काढून घ्यायची आणि मध्यभागी जे काही बिया असतात त्यासुद्धा काढून घ्यायच्या आणि किसणीच्या मदतीने चांगला किसून घ्यायचा. भोपळा किसून झाल्यावर त्यात लाल तिखट घालायची, हळद घालायचा, थोडंसं गरम मसाला, धणेपूडची पावडर घातली आहे मी, त्यानंतर थोडंसं जिरं घातलेलं आहे, सफेद तीळ घातलेत मी, थोडासा ओवा घातलाय, चवीनुसार मीठ घातलंय, बेसन घातलंय 2 चमचे, कोथिंबीर घातली. हे सगळं व्यवस्थित मिक्स करून झाल्यावरती 2 कप गव्हाचं पीठ ॲड केलं आणि व्यवस्थित मिक्स करून घेतलं आणि लागेल तसं थोडं थोडं पाणी घालायचं आणि छान असं हे पीठ मळून घ्यायचं. तेलाचा वापर करून हा गोळा आपण व्यवस्थित मळून घ्यायचा आणि एक 10-15 मिनिटं रेस्टला ठेवून द्यायचं. त्यानंतर छोटे छोटे गोळे बनवायचे आणि मग एका एका गोळ्याला मी सुखं पीठ लावून पुरी लाटून घेतली. एकसारखी अशी पुरी लाटून घ्यायची. तुम्हाला हवं तर तुम्ही एकत्र लाटून कुठल्याही भांड्याच्या साच्याने सुद्धा गोलाकार पुऱ्या पाडून घेऊ शकता. तेल गरम करत ठेवायचं आणि मस्त अशा दोन्ही बाजूंनी रंग बदलेपर्यंत ह्या पुऱ्या तळून घ्यायच्या. मस्त टम्म फुगतात आणि टेस्टीसुद्धा लागतात. कुठल्याही भाजीसोबत किंवा चहासोबत कमालच लागतात. नक्कीच ट्राय करून पहा तुम्हीसुद्धा आणि फॉलो फॉर मोर रेसिपीज.